लोकांनी ज्या गोष्टीला कचरा समजलं त्याच गोष्टीतून एका महिलेने प्रीमियम ब्रँड उभा केला. दिस इज डे वन ऑफ थिंग्स यू नेव्हर नोटिस. केरळमध्ये नारळाचं कवच बहुतेक लोक फेकून द्यायचे, जाळायचे किंवा काही लोक त्यापासून भांडी तयार करत होते. पण ती भांडी कोणी विकत घेत नव्हतं. तेव्हा मारिया कुरिओकोसला एक भन्नाट आयडिया सुचली. तिने साधी भांडी बनवण्याऐवजी त्यांना मॉडर्न एस्थेटिक लुक दिला आणि तिथूनच सुरुवात झाली थेंगा कोकोनट ब्रँडची. त्यामध्ये तिने स्मूदी बाउल्स, कॉफी कप्स, कॅन्डल्स आणि प्लांटर्स तयार केले आणि यानंतर तिने हा बिझनेस गावात नाही तर मुंबई, दिल्ली आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये नेला, जिथे लोक इको फ्रेंडली डिझाईनसाठी प्रीमियम प्राइस द्यायला तयार होते. इथे तिची सगळ्यात मोठी बिझनेस सायकोलॉजी होती. तिने प्रोडक्ट बदलला नाही, प्रोडक्टची व्हॅल्यू आणि परसेप्शन बदललं. म्हणूनच ज्या नारळाच्या कवचाची किंमत जवळजवळ 0 होती त्याच वस्तूला लोकांनी लक्झरी प्रोडक्ट म्हणून विकत घ्यायला सुरुवात केली. आणि अशाच बिझनेस सायकोलॉजी जाणून घ्यायच्या असतील तर नक्की सबस्क्राईब करा ब्रँडची गोष्ट.